त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी हे संमेलन घडवून आणलं. त्यांनी जी सोन्याची पानाची उपमा दिलेली आहे ते खरोखरच 40 पानं त्यांनी जमवून आणली आणि ह्या मुंबईसारख्या ठिकाणी संमेलन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज हे दुसरं वर्ष आहे जे सतत त्यांनी याच ठिकाणी याच हॉलमध्ये संमेलन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आभार. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा मी म्हणे त्यांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमच्यासमोर मी माझे 4 मतं मांडत आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही मध्ये शंका असेल तर डेफिनेटली विचारू शकता. डेफिनेटली विचारू शकता. माझा बेसिक विषय आहे वास्तुशास्त्रातला आणि आरोग्याचा कसा एकमेकांशी संबंध असतो या विषयावरती. मुळामध्ये वास्तू, ज्योतिष, आयुर्वेद, संगीत आणि योग म्हणजे योगशास्त्र हे एकमेकांशी हातात हात घालून असतं. ह्या एकाचं जरी काही गोष्टी कमी झाली की असंतुलन निर्माण होतं. मग आता ह्या वास्तूमध्ये कसं ह्याची कोरिलेशन्स असतात किंवा ह्या माध्यमातून आपण रेमेडी कशी करू शकतो ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की विना तोडफोड वास्तुशास्त्र हे थोडं अवघड आहे. 2 प्रकारचे रेमेडी असतात. जेव्हा रेमेडी असतात तेव्हा मी फक्त आपण आता मोठे तोरपे समजून घेऊ काय आहे ते. एक आहे ते फॉर्म करेक्शन आणि दुसरं असतं तर रेमेडियल करेक्शन. फॉर्म करेक्शन म्हणजे कसं असतं की समजा माझा स्वतःचा बंगला आहे आणि मी एखादा वास्तू सांगणारा जो तज्ज्ञ आहे ते माझ्या घरी येतात आणि मला सांगतात की जी दक्षिणेची जी खिडकी आहे ना तुम्ही ही उत्तरेला करू. डेफिनेटली माझा स्वतःचा बंगला आहे आणि कुठल्याही महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये खिडक्यांमध्ये बदल करू शकतो. फक्त ते अप्रूव्ह करून घ्यावं लागतं आणि मग ती खिडकी आपण दक्षिणेची बंद करून उत्तरेला करू शकतो. हे आहे फॉर्म करेक्शन. दुसरं, आता एखादा मनुष्य जर फ्लॅटमध्ये राहत असेल आणि त्याला जर ही खिडकी बंद करायची असेल नॉट पॉसिबल. कारण बिल्डिंगचं एलिव्हेशन, बिल्डिंगचे हे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग अशा वेळेला आपण त्यांना काय करायचं, रेमेडियल करेक्शन द्यायचं. त्यामुळे आता ह्या टॉपिकमध्ये आपण जे बोलणार आहोत हे सगळं रेमेडियल करेक्शन्स या दृष्टिकोनातून जाणार आहोत. आता वास्तुशास्त्राचा जो बेस आहे त्या बेसमध्ये काय आहे, पंचमहाभूतांचा एक बेस आहे. आता आपण जेव्हा आणि 8 दिशा, 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा. रेमेडियल म्हणजे वास्तुशास्त्र बघताना माझा स्वतःचा असा विचार आहे. मी अनुभव हा शब्द मुद्दाम नाही वापरणार कारण इतका वापरायला मला या ठिकाणी म्हणजे खूप या लेवलला जायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे अनुभव हा शब्द न वापरता माझा फक्त मी विचार मांडतोय की मुख्य दिशांपेक्षा ना हे उपदिशा हे जास्त क्रिटिकल असतात. कारण ह्या उपदिशांमध्ये जे दोष असतात त्याचं पर्कोलेशन म्हणजे ह्या दिशेमध्ये जर काही दोष असेल तर त्याचं पर्कोलेशन समोर जातं, समोरच्या दिशेमध्ये पण येतं. तर अशा याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपला बेस काय राहणार आहे, ग्रह, तत्व, दिशा, ऊर्जा हा बेस आपला राहणार आहे. आणि ग्रह, तत्व, दिशा आणि ऊर्जा हा आपला बेस राहणार आहे. आता आपण पूर्व दिशेपासून सुरुवात करूया. पूर्व दिशा हे सूर्यनारायणाचा आहे, तिथे ग्रह आहे हा सूर्य. त्याच्यानंतर पूर्व दिशेची जी देवता आहे तर देवता वृंद, प्रत्येक वास्तूमध्ये एक देवताचा वृंद असतो हे आपल्याला माहीत आहे. तर पूर्व दिशेच्या ज्या वास्तूंच्या देवता आहेत त्याची नावं मी लिहून आणलेली आहेत कारण एवढी नावं लक्षात राहणं थोडं अवघड जातं. त्याच्यामध्ये मुख्य देवता आहे सूर्य, महारुद्र आणि सत्य. आता ह्या देवता ज्या आहेत ह्या देवता आणि ग्रह जो आहे त्या ठिकाणचा सूर्य. तत्व आहे अग्नी. आता ह्याच्यामध्ये जेव्हा पूर्व दिशेमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात किंवा पूर्व दिशेला खिडकी नसते, बेसिकली ह्या गोष्टी फ्लॅट संस्कृतीमध्ये येतात की पूर्व दिशेला शेजारचं घर असतं, आपण तिथे खिडकी नाही करू शकत. मग अशा वेळेला जेव्हा पूर्व दिशा बंद असते तर पूर्व दिशा जेव्हा बंद असते त्यावेळेला सूर्याची स्पंदनं किंवा सूर्याच्या डायरेक्ट
प्रकाश हा आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, जो सकाळचा असतो. मग अशा वेळेला सकाळच्या सूर्याचा प्रकाश हा जास्त उपयुक्त असतो. अशा वेळेला पूर्व दिशेमध्ये ज्या वेळेला प्रॉब्लेम येतो त्यावेळेला माणसाची इम्युटेशन पॉवर, राहणाऱ्या लोकांची इम्युटेशन पॉवर ही कमी झालेली दिसते. इम्युशन पॉवर म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ही कमी झालेली दिसते. मग साथीचे रोग किंवा इन्फेक्शियस डिसीजेस ह्या सगळ्या प्रकार तिथे पाहायला मिळतात. आपण ज्या वेळेला अशा घरामध्ये जातो त्यावेळी पहिले म्हणतात की आजारपण सारखंच असतं, काही ना काहीतरी सुरूच असतं. मग अशा वेळेला पूर्व दिशा बंद आहे का हे बघावं. जर पूर्व दिशा बंद आहे हे आपल्याला नोटीस झालेलं आहे, फ्लॅटमध्ये आहोत, पूर्व दिशा बंद झालेली आहे, नोटीस झालेलं आहे. अशा वेळेला पूर्व दिशेला सूर्याचं यंत्र स्थापित करावं आणि सरळ घरातल्या सगळ्या लोकांनी एक 27 वेळा, मिनिमम 27 वेळा गायत्री मंत्र म्हणावा आणि ओंकार गुंजन करावं. हे ओंकार गुंजन करायला सुद्धा एक वेळ आहे. तो वेळ कुठला आहे? सकाळी 7च्या आत, सकाळी 6 ते सकाळी 7 याच्या आतमध्ये ओंकार गुंजन करावं. ह्या सगळं करून ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी पूर्व दिशेची स्पंदनं सुधारायला मदत होते. ठीक आहे, कारण आपण कुठेही तोडफोड तर करू शकत नाही. मग ही रेमेडी आपण त्याच्यामध्ये देतो. एक त्याच्यानंतर तिथे जर अंधार येत असेल तर तिथे दिव्याची सोय करणं हे चांगलं राहील. आता पूर्वेच्या असून आपण उत्तर आग्नेय दिशेकडे जाऊया. आग्नेय दिशेचा ग्रह आहे शुक्र आणि देवतावृंद आहे अनिल, कुश, सवितृ या देवतावृंद आग्नेय दिशेमध्ये आहे. आता सांगा, सगळे म्हणते तत्व इकडं पण अग्नी आहे, पूर्वेचं पण अग्नी तत्व आहे. मग या दोघांमध्ये फरक काय आहे? ज्योती स्वरूप अग्नी